नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण 2 ते 3 महिने टिकणारं ढोकळा प्रीमिक्स करणार आहोत आणि त्यापासून जाळीदार आणि स्पंजी ढोकळा कसा बनवायचा तेही पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हे ढोकळा प्रीमिक्स करण्यासाठी सगळ्यात अगोदर 4 कप बेसन पीठ घेऊ. हे बेसन पीठ घरगुती बनवलेलं आहे. हरभरा डाळ आणून गिरणीतून दळून आणलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी खूप प्रेस करून असा हा कप भरत नाही आहे, हलक्या हातानेच भरते. 4 कप बेसन पीठ म्हणजे जवळपास अर्धा किलो बेसन पीठ आहे हे. यात आपण 6 टेबलस्पून बारीक रवा ॲड करणार आहोत. रवा भाजून न घेता कच्चाच ॲड करते आहे. यात आपण 5 टेबलस्पून पिठी साखर ॲड करणार आहोत. त्यानंतर 3 टीस्पून मीठ, 2 टीस्पून सोडा. आता आपण यात 2 टीस्पून लिंबूसत्व ॲड करू. इथे मी लिंबूसत्व मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे. बाजारात असं लिंबूसत्व मिळतं, मी ते मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी. आपण हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. इथे प्रीमिक्स मी व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे, पण आपण हे प्रीमिक्स मिक्सरमधनं फिरवून घेणार आहोत. या पद्धतीने मिक्सरमधनं थोडं थोडं फिरवून घ्यायचं आहे. इथे हे प्रीमिक्स मिक्सरमधनं फिरवून झालेलं आहे. आता आपण हे प्रीमिक्स गाळून घेणार आहोत, म्हणजे यात काही गुठळ्या असतील तर त्याही निघून जातील. कुठल्याही बारीक चाळणीने आपल्याला हे प्रीमिक्स गाळून घ्यायचं आहे. इथे ढोकळा प्रीमिक्स तयार झालेला आहे. असंच आपण प्रीमिक्स हवाबंद डब्यात भरून ठेवलं तर 3 ते 4 महिने छान टिकतं आणि ढोकळाही खूप सुंदर असा होतो. आपण आता या प्रीमिक्सपासून ढोकळा कसा करायचा ते पाहू. ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 2 कप प्रीमिक्स घेते. ढोकळा प्रीमिक्स भिजवण्या अगोदर इथे मी ढोकळा बनवण्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात एक स्टँडही ठेवलेला आहे आणि आपण ढोकळा ज्या ताटात लावणार आहोत त्या ताटाला तेलही लावून घेतलेलं आहे. ह्या प्रीमिक्समध्ये आपण 2 चमचे तेल ॲड करू. तेलाने सोडा ॲक्टिवेट होऊन ढोकळा चांगला स्पंजी होईल. यात आपण 1.5 कप पाणी ॲड करू. पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ व्यवस्थित असं गुठळी न ठेवता मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे हे ढोकळा प्रीमिक्सचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता हे पीठ तेल लावलेल्या ताटात काढून घेऊ. पीठ काढल्यानंतर आपल्याला हा ताट 2-3 वेळा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे यातले काही बबल्स असतील ते निघून जातील. आपण आता हे ताट वाफवायला ठेवू. तुम्ही पाहू शकता इथे पाण्याला उकळी आलेली आहे. पाणी उकळल्याशिवाय आपल्याला ढोकळ्याचं ताट ठेवायचं नाही आहे. यावर झाकण ठेवून फुल गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हा ढोकळा 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे ढोकळा छान असा तयार झालेला आहे. आपण आता गॅस बंद करू आणि ढोकळ्याचं ताट बाहेर काढून घेऊ. हा ढोकळ्याचा ताट गार होतोय तोपर्यंत आपण यावर टाकण्यासाठी फोडणी करून घेऊ. फोडणीसाठी कढईमध्ये अर्धी पळी तेल ॲड करू. तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि थोडासा कढीपत्ता. हे सगळे जिन्नस तेलात चांगले तडतडले की त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. साधारण अर्धी वाटी पाणी ॲड केलं आहे. त्यात 3 चमचे साखर ॲड करू. व्यवस्थित अशी फोडणी मिक्स करून घ्यायची आहे. आपल्याला हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे. 2-3 मिनटं मी हे पाणी चांगलं उकळवून घेतलेलं आहे. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आपण आता गॅस बंद करू. इथे ढोकळ्याचं ताट छान गार झालेलं आहे.
सगळ्यात अगोदर आपण हा ढोकळा ताटापासून मोकळा करून घेऊ। तुम्ही पाहू शकता किती छान स्मूथ असा हा ताटापासून मोकळा झालेला आहे। आपण आता हा ढोकळा कापून घेऊ। अगदी स्मूथ असा हा ढोकळा कापला जातोय। आता आपण या ढोकळ्यावर फोडणी टाकून घेऊ। या पद्धतीने संपूर्ण ढोकळ्यावर फोडणी टाकून घ्यायची आहे। फोडणी टाकल्यानंतर त्यावर बारीक कापलेली कोथिंबीर, तुम्ही पाहू शकता किती छान स्पंजी असा हा ढोकळा झालेला आहे। आपण बिलकुल घरगुती साहित्य वापरून हे प्रीमिक्स बनवून त्यापासून ढोकळा बनवलेला आहे। तुम्ही या पद्धतीने प्रीमिक्स बनवून ठेवलं तर मार्केटमधनं प्रीमिक्स आणायची गरज पडणार नाही। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।